झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने रणशिंग फुंकले असून निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या 18 डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आयुक्त कापडणीस यांनी सांगितले की 18 डिसेंबर रोजी निवडणुकीची राजपत्रित सूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, छाननी, वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे, माघार आणि चिन्ह वाटप असे सर्व टप्पे दिनांकनिहाय पार पडणार आहेत. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण व पडताळणीसाठी खर्च पडताळणी कक्ष स्थापन करण्यात आला असून उमेदवारांकडून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींवर देखरेख ठेवण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जाहिरात सहनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. नामनिर्देशन नियमावली व निवडणूक प्रक्रियेबाबत उमेदवार व नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिकेत मदत कक्ष सुरू करण्यात आलाय. या संबंधीची सविस्तर माहिती संकेतस्थळ व वर्तमानपत्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्र निश्चितीनंतर येत्या 27 तारखेपर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.